संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय पहिला ऋषींची जिज्ञासा। वंदे शिवं तं प्रकृतेतादि प्रशान्तमेकं पुरुषोत्तमं हि स्वमायया कृष्णमिन्द हि सृष्टवान् भूवदन्त बहिःस्थितो या। अर्थ: अफाट अनंत अशा संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्यांनी आपल्या मायेने केले, जे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत, जे सर्वही प्रकृतीच्या पलीकडील आहेत, अनादी आहेत, अत्यंत शांत आहेत, त्या शिवजींना मी नित्य नमस्कार करत आहे। व्यास म्हणाले, संपूर्ण विश्वाचे पिता भगवान शंकर, जगन्माता पार्वती यांना वंदन करून मी रुद्रसंहिता वर्णन करत आहे। एके दिवशी नैमिषारण्यात निवास करणारे शौनकादी सर्व मुनी सुतांना म्हणाले, हे ब्रह्मज्ञानी व्यास शिष्य, आम्ही आपल्याकडून साधन खंड नावाची अत्यंत मंगल विघ्नेश्वर संहिता श्रवण केली। तिच्या श्रवणाने भगवान शिवजींचे आपल्या भक्तावर किती अपार प्रेम आहे, वात्सल्य आहे हे स्पष्ट जाणवते। हे मुनी महर्षी, व्यासांच्या कृपाप्रसादाने आपण महाज्ञानी झाला आहात। आपल्या मुखाने प्रगट होणारी दिव्यवाणी किती श्रवण केले तरी आमचे समाधान होत नाही। आपणाकडून किती ज्ञान प्राप्त झाले तरी शिवतत्वाचे पूर्ण आकलन होत नाही। म्हणून भगवान शिवजींचे परमश्रेष्ठ रूप कसे आहे याचे कथन करावे। शिवजी आणि पार्वतीचेही दिव्य चरित्र कथन करावे। निर्गुण महेश्वर सगुण रूप कसे धारण करतात, सृष्टीच्या प्रारंभी ते कोणत्या स्वरूपात होते, सृष्टीच्या मध्यकाळात ते कशा प्रकारे क्रीडाविलास करतात, सृष्टिकल्पाच्या अंत्यकाळात ते कोणत्या स्थितीत प्राप्त होतात, सर्व लोकांचे परम कल्याण करणारे शंकर कसे प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यावर भक्तांना कोणती फळे देतात। भगवान शिवजी शीघ्र प्रसन्न होतात, ते दयाळू कृपाळू आहेत, आपल्या भक्तांची संकटे दूर करतात। ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शरीरातून निर्माण झाले तरी आपण त्यांचे चरित्र सांगावे। आपण मला जे प्रश्न विचारले तसेच काही प्रश्न महर्षी नारदांनी पूर्वी आपले पिताश्री ब्रह्माजींना विचारले होते, तेव्हा ब्रह्मदेवांनी जी उत्तरे दिली ती आपणास सांगत आहे, तरी आपण श्रवण करावी। नमः शिवाय ओम। संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय दुसरा नारदांची तपश्चर्या। सूत सांगू लागले, ऋषीजन हो, एकदा मुनिश्रेष्ठ नारदांनी तपश्चर्या करण्याचे निश्चित केले। त्यासाठी योग्य स्थान शोधत ते हिमालयात गेले। त्या ठिकाणी एक सुंदर गुहा होती। त्या ठिकाणी देवनदी गंगा वाहत होती। वृक्षवेलींनी बहरलेला तो परिसर होता। ही योग्य जागा आहे हे जाणून त्यांनी गुहेत प्रवेश केला। गुहेत त्यांनी साधनेला सुरुवात केली। त्यांची समाधी लागली। नारदांची तपश्चर्या पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाले। नारदांच्या तपश्चर्येला भंग करण्यासाठी कामदेवांचे स्मरण केले। ते तत्काळ इंद्रासमोर प्रगट झाले। इंद्र म्हणाले, हे मदना, तुझ्या सहाय्याने अनेकांची तपश्चर्या भंग पावली आहे। हिमालयातील एका गुहेमध्ये नारद मुनी कठोर तपश्चर्या करत आहेत। ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली आहे। त्यांच्या तपस्येचा भंग करावा म्हणून मी तुला येथे बोलावले आहे। इंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत ऋतूला घेऊन हिमालयामध्ये आले। नारदांच्या गुहेमध्ये प्रवेश करून विविध कलांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु नारदांच्या मनात कोणताच विचार निर्माण झाला नाही। याचे कारण का हे श्रवण करा। पुरातन काली भगवान शिवजींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती। कामदेवांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शिवजींनी त्यांना भस्म करून टाकले। ते पाहून रती अतिशय व्याकुळ झाली। तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी देवांना प्रार्थना केली। शंकराला दया आली आणि त्यांनी सांगितले, काही कालावधीनंतर कामदेव जिवंत होतील, परंतु या स्थानापासून चौफेर सृष्टी फिरवल्यावर जेवढा जेवढा भूभाग दिसेल तेवढ्या परिसरावर कामदेवाच्या मायेचा काही प्रभाव पडणार नाही। या कारणामुळे नारदांची तपश्चर्या भंग पावली नाही। शिवजींच्या शापामुळे कामदेवाचे काही चालले नाही। ही गोष्ट इंद्राच्या ध्यानी आली। नारदांना वाटले, आपल्यामुळेच कामदेव पराजित झाले।
ते कैलासावर आले आणि कामदेवावर आपण विजय मिळवला असे त्यांनी कथन केले. त्यावेळी रुद्रदेव मनोमन हसले आणि नारदांना म्हणाले, तुम्ही कामदेवांवर विजय मिळवला, पण कोणाला सांगू नका. नारद आता ब्रह्मलोकात आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले, मी कामदेवांना जिंकले. नारदांना अभिमान झाला आहे हे ब्रह्मदेवांनी ओळखले. त्यांनी नारदांना पुन्हा सांगितले की हे कोणाला सांगू नको. नारद विष्णुलोकी आले आणि त्यांना कामदेवांना आपण जिंकले असे सांगितले. ही शिवजींची माया आहे हे त्यांनी जाणले आणि नारदांची स्तुती केली. त्यामुळे नारद सुखावले आणि संचार करण्यासाठी निघाले. नमः शिवाय. ओम.